पूजनीय शांतिगिरीजी महाराज यांच्या मठावर मुक्कामी या ठिकाणी आलेलो आहे। नाशिकचा माझा दौरा होता, दिंडोरीचा होता, त्यांची भेट मुद्दाम या ठिकाणी घेतलेली, कारण त्यांनीच काल परवा नाशिक मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसं मग 14 मध्ये सुद्धा त्यांची मागणी इथली होती, 19 मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मला लोकसभेला उभं राहायचं आहे। त्यावेळेला माझी चर्चा झाली होती, त्यावेळेला मी विनंती केली होती महाराजांना, त्यावेळेला त्यांनी ती ऐकलेली होती आणि यावेळेला त्यांचा आग्रह आहे की मला उमेदवारी मिळावी। पण आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जागा वाटप झालेल्या आहेत, 1-2 जागा अशा आहेत, त्यातलं नाशिक लोकसभा मतदारसंघ असा आहे की अजून तिथे जागा वाटप म्हणजे जागा कोणी घ्यावी अजून त्यावर निर्णय झालेला नाही। मला वाटतं आज उद्यामध्ये तो उद्या परवामध्ये निर्णय होईल। मी महाराजांना विनंती करायला आलो होतो की आपण यावेळेला आम्हाला आशीर्वाद द्यावेत खरं म्हणजे, पण महाराज अतिशय आग्रही आहेत की म्हणजे मी यावेळेला मलाच उमेदवारी पाहिजे, मलाच लोकसभेत जायचं आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत, या माध्यमातून धर्माचंही काम करायचं आहे अशी त्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे। बरीच विनंती मी त्यांना केली, पण त्यांचा हाही आग्रह हा कायम आहे। निश्चित मी हे सर्व त्यांचं म्हणणं मान्य मुख्यमंत्री जे मान्य देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, जे तिन्ही नेते आहेत त्यांच्या कानावर मी टाकेल, कारण आधी जागा ही कुठल्या पक्षाला जाईल म्हणजे भाजप घेणार आहे का शिवसेना घेणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे, अजून हाच प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे मला वाटतं हा आधी प्रश्न सुटेल आणि नंतर मग उमेदवारी बाबतीत आपल्याला बोलता येईल। पण निश्चित महाराजांची भूमिका जी आहे ती मी पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालेन। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।